तर मुसळधार पावसानं राज्यभरात अतोनात नुकसान केलेलं आहे। सगळी पिकं पाण्यात आहेत। नेमकं काय आहे त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर। पुराच्या पाण्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास। सोलापूरमधील माढ्याच्या चव्हाणवाडीतील रस्त्याअभावी ग्रामस्थांची मोठी कसरत। गावाला रस्ताच नसल्यानं ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। बीडच्या अंबाजोगाईमधील घाटनांदूर शिवारातील सोयाबीनच्या पिकात गुडघाभर पाणी। शेतकरी रामभाऊ वैद्य यांचं मोठं नुकसान। तात्काळ सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल। वर्गखोल्या मोडकळीला चिमुकल्या विद्यार्थ्यांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ। नांदेडच्या बारडमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवार यांची गाडी अडवली। ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर पुढच्या वेळी गाडी फोडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा केला पाहणी दौरा। मका, सोयाबीन, कापूस यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी तातडीनं प्रयत्न करणार सुहास कांदेंचं आश्वासन। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी गावातील पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित। मदतीसाठी शेतकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन। पंचनामे झाले मात्र मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचं टाळ मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन। राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी।